नमस्कार मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या नव्या भागात मी सर्व इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांचे स्वागत करतो। व्हिडिओमध्ये दिसणारी दृश्य पाहून येव्हाना आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात विचार आला असेल की मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा शोधता शोधता हा आपल्याला युरोपियन पद्धतीच्या कुठल्या किल्ल्यात घेऊन बरा आला। पण ह्या डॅन्सबर्ग किल्ल्याचा देखील मराठ्यांशी संबंध होता। तो कसा आणि हा किल्ला भारतातील इतर किल्ल्यांपेक्षा फारच खास देखील आहे, तो तरी कसा, हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत। चला तर मग आपण ह्या दुर्मिळ डॅन्सबर्ग किल्ल्याच्या सफरीला प्रारंभ करूया। तामिळनाडूमधील मराठ्यांच्या साम्राज्याच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी आम्ही आमच्या सफरीचा प्रारंभ चेन्नई येथून केला। तेथून वेल्लोरचा मोठा असा भुईकोट पाहिला। त्याच्या पुढेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेले साजरा आणि गोजरा हे किल्ले पाहिले। तेथून पुढे निघून जिंजीपर्यंत येऊन पोहोचलो। तेथे राजगिरी आणि कृष्णगिरी असे प्रचंड मोठे बालेकिल्ले पाहिले। येथून आम्ही आमचा प्रवास पुढे ठेवला आणि गंगईकोंडा चोळपुरम येथील अतिशय सुंदर अशा मंदिराचे दर्शन करून कुंभकोणम या ठिकाणापर्यंत येऊन पोहोचलो। तेथूनच पुढे आम्ही डॅन्सबर्गचा किल्ला पाहण्यासाठी निघालो। मित्रांनो, तुमच्यापैकी अनेक जण गोव्याला गेला असाल, जे पोर्तुगीजांची वसाहत होते। बरेचसे जण पॉंडिचेरीला सुद्धा गेले असाल, जे फ्रेंचांची वसाहत होती। मुंबई किंवा संपूर्ण भारत इथं इंग्रजांची एकेकाळी वसाहत होतीच। मी आज तुम्हाला एका अनोख्या, अपरिचित आणि वेगळ्या वसाहतीकडे घेऊन आलो। ती म्हणजे येथे आत असलेली तरंगमबडी म्हणजेच ट्रंकेबारची वसाहत। तुम्ही म्हणाल, हे तरंगमबडी ट्रंकेबार काय? तर जसं फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी होती, डच ईस्ट इंडिया कंपनी होती, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती, जसं युरोपमधील दर्यावर्दी डेन्मार्क या देशामधली डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीसुद्धा होती। या डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे वसाहत स्थापली। त्या वसाहतीच्या शहराच्या वेशीच्या समोरच आपण उभे आहोत आणि ते बोर्ड दिसतो ईस्ट इंडिया कंपनीचा मोनोग्राम आणि हे दरवाजा, या दरवाज्यातनं आत डेन्मार्कची वसाहत होती। ती 10 नोव्हेंबर 1620 या वर्षी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीला डेन्मार्कचा राजा ख्रिश्चन चौथा याने भारताशी व्यापार करण्याचे संपूर्ण हक्क देऊन येथे पाठवले आणि डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने तंजावरचे महाराज रघुनाथ नायक यांच्याकडून परवानगी घेऊन येथे वसाहत स्थापली। तर अशा ह्या अनोख्या अपरिचित वसाहतीत एक सुंदर किल्ला आहे, डेन्मार्क आणि भारताची एकता दाखवणारा एक म्युझियम आहे आणि खूप साऱ्या अनोख्या गोष्टी आहेत। आता आपण या दरवाज्यातनं प्रवेश करून प्रथम किल्ला बघूया आणि या वसाहतीचं स्थलदर्शन करूया। तुम्ही येताय ना? मग चला। तरंगमबडी या गावात प्रवेश करण्यासाठी आजही ह्या वेशीला ओलांडून जावं लागते। ही भलीभक्कम वेस युरोपीय पद्धतीने बांधलेली आहे आणि ह्या वेशीच्या आतमध्ये एक निराळी संस्कृती नांदते। जेव्हा आपण जवळ येतो तेव्हा आपल्याला ह्या वेशीला आजही भलीभक्कम लाकडी दारं असलेली दिसतात आणि ती त्यांच्या बिजागऱ्यांसकट आजही चांगल्या अवस्थेमध्ये आपण पाहू शकतो। ह्या दारांना एक छोटा दिंडी दरवाजा देखील केलेला आपल्याला येथे पाहायला मिळतो। अशा रीतीने दारांची संरचना पाहून आपण येथून आत प्रवेश करतो। आतमध्ये आपल्याला तरंगमबडीच्या शहराचे मुख्य रस्ता म्हणजेच किंग स्ट्रीट पाहायला मिळते। त्याचबरोबर तटबंदीला समांतर जो रस्ता गेलेला आहे तोही पाहायला येथून मिळतो। येथे आतल्या बाजूने आपल्याला डेन्मार्कच्या राजसत्तेचं एम्ब्लेम म्हणजे सरकारी चिन्ह आणि त्याचबरोबर येथे वेशीच्या दरवाजाच्या शिखरावर वेस बांधण्यात आलेलं 1792 साल हे देखील कोरलेलं पाहायला मिळतं। येथे अतिशय चांगल्या रीतीने अतिशय साधी पण सुबक अशी रचना केलेली आहे। डेन्मार्कच्या राजाच्या मुकुटाच्या बाजूने भाले, ढाल आणि तोफगोळे ह्यांचं अतिशय सुंदर प्रतिभात्मक चित्रण ह्या वेशीवर केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि मुख्य म्हणजे आजही ही वेस
वापरात आहे आणि मुख्य रस्ता ह्या वेशीतूनच जातो। ह्या वेशीच्या समोरच आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती दर्शवणारे नकाशे पाहायला मिळतात। तरंगंबडी शहराचा मूळ विस्तार आणि त्याची तटबंदी, त्याचबरोबर शहरामध्ये आपल्याला कोणती कोणती महत्त्वाची वारसा स्थळे आणि पर्यटन स्थळे पाहायला मिळू शकतील त्याची एक सूची आपल्याला येथे पाहायला मिळते। पहिल्या प्रथम डॅन्सबुक फोर्ट म्युझियम पासनं ते न्यू जेरुसलेम चर्च आणि गेट ऑफ ट्रँक्वे इथपर्यंत सगळेच जे विविध पर्यटन स्थळे आहेत त्याची यादी येथे सचित्र पद्धतीने सुंदर रीतीने दाखवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मैलादुथुरई जिल्ह्यामधील तरंगंबडी तालुक्याचे आणि शहराचे स्थान देखील तेथे अतिशय नीटनेटकेपणाने मांडून ठेवण्यात आलेले आहे। हे सगळं बघून जेव्हा आपण किंग स्ट्रीटने शहराच्या मुख्य भागात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला आपण जणू युरोपातल्या एखाद्या शहरात किंवा भारतातल्या पणजी किंवा पॉंडेचेरी अशा फ्रेंच आणि पोर्चुगीज इन्फ्लुएन्स दाखवणाऱ्या शहरामध्ये येऊन पोचलो आहोत असे जाणवते। कारण रस्त्याच्या दुतर्फा युरोपीय धाटणीच्या इमारतींची एक सरळसोट शिस्तबद्ध रांग आपलं स्वागत करते आणि अतिशय नेटनेटकेपणाने राखलेल्या या इमारती ह्या गावाचे एक सुंदर असं वैशिष्ट्य दाखवून देतात। न्यू जेरुसलेम चर्च 1718 साली रॉयल डेनिश मिशनरी बार्थोलोमायस झिगेनबाल्ग यांनी भारतातील ट्रँक्वे किंवा तरंगंबडी या किनारपट्टीच्या शहरात बांधले, जे त्यावेळेला डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वसाहतीचा भाग होते। हे चर्च तरंगंबडी या छोट्याशा शहरातल्या चर्च किंग स्ट्रीटवर आहे आणि येथे आजही प्रत्येक रविवारी येशू ख्रिस्ताची उपासना केली जाते। 2004 साली आलेल्या सुनामीमध्ये तरंगंबडीच्या शहरामधील इतर इमारतींसह चर्चचे देखील मोठं नुकसान झाले होते। त्याच्यानंतर जवळजवळ 7 लाख रुपये खर्च करून या चर्चचे नूतनीकरण करण्यात आलेले आहे आणि 2006 मध्ये ही नवीन इमारत पुनर्निर्मित करण्यात आली होती। 1707 साली बार्थोलोमायस झिगेनबाल्ग यांनी ल्युथेरियन ख्रिश्चन समुदायासाठी जेरुसलेम चर्चची स्थापना केली, कारण ह्या आधी तरंगंबडी शहरात असलेल्या झायन चर्चमध्ये केवळ डॅनिश गोऱ्या लोकांनाच उपासना करण्यात येत होती आणि इतर जे तमिळ धर्मांतरित होते त्यांना ह्या झायन चर्चमध्ये उपासना करायला नकार देण्यात येत असे। त्याच्यामुळे झिगेनबाल्ग यांनी स्वतःच्या घरामध्येच तमिळ समाजासाठी पहिल्यांदी चर्चची स्थापना केली, जे सोमवार ते शुक्रवार ह्या दरम्यान शाळा म्हणून वापरले जायचे आणि शनिवार रविवारी ह्याचा स्वतःच्या घराचा ते चर्च म्हणून वापर करत असत। येथे येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेसाठी तमिळ भाषेचा उपयोग पहिल्या प्रथम केला गेला। गव्हर्नर हॅसियस यांनी पुढे ही चळवळ मोठी होत आहे असं बघून चर्च उभारण्यासाठी 20,000 विटांचे दान केले आणि तरंगंबडी शहरामध्ये जमीनही देऊ केली। ह्याच प्रयत्नातनं ह्या जेरुसलेम चर्चची पायाभरणी 14 जून 1707 रोजी करण्यात आली। या चर्चला जेरुसलेम चर्च असं नाव देण्यात आले होते। 1715 साली देखील ह्या भागामध्ये एक प्रचंड मोठी सुनामी आली होती। या सुनामीमुळे शहराच्या वेशीच्या भिंती आणि अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या, पण दैवकृपेमुळे जेरुसलेम चर्च मात्र अविचल राहिले। पण हे चर्च त्या काळी समुद्राच्या खूपच जवळ होते, त्यामुळे ते तरंगंबडी शहरामध्ये थोड्याशा आतील भागातील जमिनीवर पुन्हा तातडीने उभारणे गरजेचं होतं। त्याप्रमाणे हे जे झिगेनबाल्ग मिशनरी होते त्यांनी पावलं उचलली आणि 1717 आणि 1718च्या दरम्यान परत एकदा न्यू जेरुसलेम चर्च सध्या दिसते त्या जागेवर स्थापन करण्यात आली। पुढे झिगेनबाल्ग यांचे 23 फेब्रुवारी 1719 रोजी निधन झाले, तेव्हा त्यांना सन्मानाने न्यू जेरुसलेम चर्चमध्येच दफन करण्यात आले आहे। तरंगंबडी येथील न्यू जेरुसलेम चर्च हे डॅनिश स्थापत्य शैलीमध्ये बांधलेले एक दुर्मिळ प्रकारचे चर्च आहे, ज्यामध्ये
काही भारतीय घटकांचा देखील समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो। या चर्चच्या दर्शनी भागामध्येच दरवाजाच्या वर डेन्मार्कचा राजा फ्रेडरिक चौथा याचा शाही मोनोग्राम आहे, ज्याच्या खाली 1718 साली जेव्हा हे चर्च स्थापन झाले त्यावेळीची नोंद म्हणून 1718 सालाचा उल्लेख केलेला आहे। हे चर्च ख्रिश्चन क्रॉसच्या आकारात बांधण्यात आलेले आहे आणि याच्या बांधकामासाठी सिलोन म्हणजे श्रीलंका जाफना येथून सागवानी लाकूड मागवण्यात आले होते। चर्चच्या काचांच्या खिडक्या नागापट्टिनम येथील कसबी कारागिरांनी बनवून दिल्या होत्या। चर्चच्या बांधकामासाठी वापरलेले दगड मद्रासच्या दक्षिणेला 70 किलोमीटर असलेल्या एका खाणीतनं समुद्रमार्गे तरंगंबडीत आणवले गेले होते। या चर्चच्या खिडक्या 2 भागात विभागलेल्या आपण पाहू शकतो। याचा खालचा भाग लाकडाचा बनवलेला असून वरचा भाग काचेचा आहे। या चर्चला चुना आणि मातीच्या मिश्रणाने बळकट करण्यात आलेले आहे। चर्चमध्ये उपदेश मंच आणि बाप्तिस्म्याचे जलपात्र देखील आपण पाहू शकतो। बाप्तिस्म्याच्या जलपात्रावर पाद्री जोनास स्मिथ यांनी एक चित्रात्मक प्रतिकृती तयार केलेली आहे, जी अतिशय सुबकतेने येथे मांडलेली आहे। चर्चची वेदी अगदी हिंदू मंदिर पद्धतीप्रमाणे पूर्व दिशेला आहे, कारण येथील स्थानिक जनतेच्या मान्यतेनुसार पूर्व दिशा पवित्र मानली गेली होती, त्यामुळे चर्चमध्ये देखील येशू ख्रिस्ताची वेदी ही पूर्व दिशेलाच बांधण्यात आलेली आहे। अशा रीतीने न्यू जेरुसलेम चर्च पाहून बाहेर किंग स्ट्रीटवर आल्यावर आपल्याला मूळचे झायन चर्च देखील पाहायला मिळतं। त्याचबरोबर त्याच्याच समोर बार्थोलोमायस झिगेनबाल्ग ह्यांच्या आगमनाच्या त्रिशतक पूर्ती निमित्त येथे त्यांचे जे स्मारक उभारण्यात आलेलं आहे 2006 साली, ते देखील आपण येथे पाहू शकतो। येथे आपल्याला बार्थोलोमायस झिगेनबाल्ग यांची संपूर्ण माहिती देखील अंकित केलेली पाहायला मिळते। ह्या स्मारका शेजारीच आपल्याला एका दिशादर्शक फलकावर डॅनिश फोर्ट असं लिहिलेली पाटी दिसते, जी डॅनिश फोर्टकडे दिशानिर्देश करत असते। येथे जवळच आपल्याला डॅनिश इंडियन कल्चरल सेंटर यांच्यातर्फे स्थापन करण्यात आलेले तरंगंबडीचं मेरीटाईम म्युझियम देखील पाहायला मिळते, जे येथील महत्त्वाचे ऐतिहासिक खुणांचे जतन करत आहे। डॅनिश सरकारतर्फे या सेंटरला काही अर्थसहाय्य देखील पुरवण्यात येत होते, अशी माहिती आपल्याला विकिपीडियावर दिलेली कळते। हे अतिशय साधे म्युझियम असले तरी इतिहासाचा फारच मोठा ठेवा ह्या म्युझियममध्ये जतन करण्यात आलेला आहे। डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी डेन्मार्कमधनं भारतामध्ये कशी आली, त्याचा जलमार्गाचा नकाशा आणि कोण कोण खलाशी होते, कोण कॅप्टन होते, येथील पहिले गव्हर्नर कोण होते, यांनी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार कसा केला, कुठल्या कुठल्या प्रकारची जहाजं डेन्मार्कहून भारतात येत होती, त्यांचे नावासकट सुंदर सुंदर चित्र आपण या म्युझियममध्ये पाहू शकतो। त्याचबरोबर हे जे शहर आहे तरंगंबडी किंवा ट्रांकेबार, ह्या शहराचा मूळ स्थापनेच्या वेळेचा नकाशा देखील येथे जतन करून ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या रेकॉर्ड्समध्ये असलेली ट्रांकेबार किंवा तरंगंबडीची ही सुंदर अशी चित्र देखील आपण ह्या म्युझियममध्ये पाहू शकतो। त्याचबरोबर डेन्मार्कचे विद्यमान महाराज आणि महाराणी यांचे फोटो देखील ह्या म्युझियममध्ये प्रवाशांच्या माहितीकरता लावण्यात आलेले आहे आणि सुंदर जुने गालीचे काही जुनी चित्र, ज्याच्यामध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैनिकांचे गणवेश कसे होते ते देखील येथे पाहायला मिळू शकते। येथे पुढील दालनामध्ये एक अतिशय मोठी बोट ह्या म्युझियममध्ये जतन करून ठेवण्यात आलेली आहे, ज्यातून आपल्याला साधारण 200-300 वर्षापूर्वी मोठ्या बोटीतनं प्रवासाकरता कसं ते आपण पाहू शकतो। ह्या बोटीच्या आतमध्ये तत्कालीन सामान देखील रचून ठेवण्यात आलेले आहे, जसं की पाणी प्यायची जी साधनं आहेत, पिंप वगैरे, जुनी माठ, टाक्या, हे देखील आपण येथे अतिशय सुबकतेने मांडलेलं पाहू शकतो आणि तत्कालीन जलप्रवास कसा केला जात असेल याची कल्पना यावी म्हणून ह्या बोटीचं अतिशय उत्तम असं जतन ह्या म्युझियममध्ये केलेलं आपण पाहू शकतो। येथे काही मासेमारीची जाळी वगैरे ह्या बोटीवर टाकून
बोटीच्या एकूणच अस्तित्वाला जिवंतपणा आणण्याचा सुंदर असा प्रयत्न येथे म्युझियमच्या जे संचालक आहेत त्यांनी केलेला आपण पाहू शकतो। येथून आपल्याला संपूर्ण बोट नीट अतिशय चांगल्याप्रमाणे त्यातल्या आतल्या सामानासह पाहायला मिळू शकत आहे। बोट पाहून झाल्यावर पुढे जेव्हा आपण या म्युझियममध्ये पाहायला निघतो तेव्हा येथे विविध काचेच्या वस्तू, चिनी मातीची भांडी, जुन्या बोटींची खरी असणारी मॉडेल्स यांचा देखील समावेश केलेला दिसतो। हे म्युझियम पाहून आता आपण पुढील वास्तूकडे वळूया। ही वास्तू म्हणजे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरचा बंगला आहे। जुन्या काळामध्ये येथेच गव्हर्नरचं वास्तव्य असे। सध्या तामिळनाडूच्या पुरातत्व खात्यातर्फे ह्या बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे येथे प्रवेश बंद होता। हे पाहून झाल्यावर आता आम्ही डॅनिश फोर्ट जो आहे ट्रंकेबारचा तेथे आमचा मोर्चा वळवला। तत्पूर्वी आम्ही सुंदर अशा बीचकडे जाण्याचं ठरवलं। तरंगंबडी या गावाला बंगालच्या उपसागराचा अतिशय सुंदर समुद्र किनारा लाभला आहे। या समुद्र किनाऱ्यावरच डॅन्सबर्गचा किल्ला आपण पाहू शकतो। त्या किल्ल्यासमोरच 17व्या शतकातील डॅनिश व्यापाऱ्यांचे पुनर्जीवित केलेले बंगले आता 5 स्टार हॉटेल म्हणजेच बंगलो ऑन द बीच या स्वरूपामध्ये पर्यटक निवासासाठी उपलब्ध आहे। अतिशय सुंदर असं हे 5 स्टार हॉटेल किल्ल्याच्या एक्झॅक्टली समोरच आहे। आणि त्याचबरोबर समुद्र किनाऱ्याकडे जाताना आपल्याला जर्मन मिशनरी बार्थोलोमायस झिगेनबाल्ग यांच्या भारतातील आगमनाच्या आठवणी चिरंतन ठेवण्यासाठी येथे एक स्मृतिशिळा बांधलेली दिसते। ही स्मृतिशिळा हल्लीच बांधलेली आहे आणि त्याच्या पलीकडे निळाशार बंगालचा उपसागर अतिशय सुंदर दिसत राहतो। ह्या स्मृतिशिळेच्या पलीकडे जेव्हा आपण पोहोचतो तेथे आपल्याला पहिल्या प्रथम तरंगंबडी येथे असलेल्या डॅनिश वसाहतीच्या जुन्या बंदराच्या धक्क्याचे देखील दर्शन होते। अर्थात आता हा बंदराचा धक्का अतिशय उद्ध्वस्त अवस्थेत आहे, पण तरीसुद्धा कोणेकेकाळी तरंगंबडी किती व्यस्त बंदर होते आणि येथे किती मोठी जहाजे येऊन लागत असावीत याचा अंदाज आपल्याला हा बंदराच्या धक्क्याची भिंत पाहून होते। आणि येथूनच आपल्याला बंगालच्या उपसागराच्या सुंदर निळाशार पाण्याचे दर्शन होते आणि उद्ध्वस्त भिंतीच्या अवशेषांवर उसळणाऱ्या लाटा पाहून एक वेगळाच अवर्णनीय असा आनंद देखील मिळतो। येथूनच आपण डाव्या हाताला वळून पाहिले असता आपल्याला मारवर्मन कुलशेखर पांड्य पहिला यांनी इसवी सन 1306 साली बांधलेले मसलीमणी नाथार शिव टेम्पल हे अतिशय जुनी मंदिर वास्तू देखील पाहावयास मिळते। डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये ह्या शहराचे नाव ट्रंकेबार असे ठेवण्यात आलेले होते। सध्या मात्र तरंगंबडी हे ह्या स्थळाचे नाव आहे। तरंगंबडी हे लहानसे सुंदर समुद्रकाठचे गाव आहे। तमिळ भाषेत तरंगंबडी म्हणजे गाणाऱ्या लाटांची जागा असे सुंदर काव्यात्मक नाव ह्या गावाचे आहे। ह्या गावाचा पहिला प्राचीन उल्लेख 1306 सालचा सापडतो। पहिला मारवर्मन कुलशेखर पांड्य ह्या राजाने 1306 साली मसिलामणी नाथार शिवालय येथील समुद्र किनाऱ्यावर बांधले। 1620 साली तंजावर नायकांच्या परवानगीने डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीने येथे फोर्ट डॅन्सबर्ग हा किल्ला बांधून पहिली डॅनिश वसाहत निर्माण केली। भारतातील डेन्मार्कच्या सर्व वखारी, व्यापारी ठाणी व वसाहतींचा मुख्य गव्हर्नर येथून कंपनीचा कारभार करत असे। 1705 साली जर्मन प्रोटेस्टंट मिशनरी बार्थेलेम्यू झायनबाल्ग याने बायबलचे ओल्ड व न्यू टेस्टमेंट येथे पहिल्या प्रथम तमिळ भाषेत भाषांतरित केले। 1714 साली बायबल तमिळ भाषेत मुद्रित केले। तो पहिला छापखाना तरंगंबडीला स्थापन केला होता। त्यांच्या धर्मप्रसाराचे कार्य चेन्नई, कुड्डलोर, तंजावर येथे बरेच विस्तारित झाल्यावर येथे ख्रिस्ती बिशप ऑफ ट्रंकेबार
ची स्थापना देखील करण्यात आली, जे तमिळ इव्हँग्लिकन ल्युथरन चर्च म्हणून प्रसिद्ध झाले. सध्याचे या चर्चचे बिशप हाऊस व कॅथेड्रल तिरुचिरापल्ली येथे असून चर्च हाऊसचे नाव मूळ स्थानाच्या स्मृतिप्रित्यर्थ ट्रंक्वेबार हाऊस असे ठेवण्यात आलेले आहे. याखेरीज 1701 साली येथे भारतातील सर्वात जुन्या प्रोटेस्टंट चर्चपैकी एक झिऑन चर्च आणि 1718 साली न्यू जेरुसलेम चर्च देखील बांधण्यात आली. डॅनिश दर्यासारंग म्हणजेच ॲडमिरल ओवे गिड्डे याने 1620 साली डेन्मार्क हा किल्ला बांधला. डेन्मार्कमधील क्रोनबर्ग कॅसल नंतर डॅनिश साम्राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा भव्य किल्ला म्हणून डॅन्सबर्गची ख्याती होती. 1616 साली डेन्मार्कमधील राजा चौथा ख्रिश्चन याने एशिया खंडासोबत व्यापार करण्यासाठी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 19 नोव्हेंबर 1620 साली डॅनिश कंपनीतर्फे ओवे गिड्डे तंजावर येथील राजे रघुनाथ नायक यांच्याकडून तरंगंबडी येथे वसाहतीची परवानगी मिळवून या वखारीची प्रथम पायाभरणी करतो. हा करार पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय स्वारीच्या वेळेला मराठे जेव्हा तंजावर भागावर नियंत्रण मिळवतात तेव्हा परत नवीनीकृत केला जातो. 10 मे 1676 रोजी हा करार झाल्याची नोंद डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या दफ्तरात सापडते. असा दाखला आम्हाला विकिपीडिया या आंतरजालाच्या वेबसाईटवर सापडला. अशा रीतीने ह्या ट्रंकेबार गावाचा मराठ्यांशी देखील संबंध आलेला आहे. हे ऐकून निश्चितच आश्चर्य वाटते. चला तर मित्रांनो, आता आपण हा युरोपियन डॅनिश पद्धतीने बांधलेला किल्ला अंतर्गत भागात कसा दिसतो ते पाहूया. भव्य अशा या एकमेव प्रवेशद्वारातनं किल्ल्याच्या अंतर्गत भागात प्रवेश केल्यावर आपल्याला डाव्या हाताला ही एक प्रचंड मोठी इमारत दिसते. ह्याखेरीज जेव्हा आपण किल्ल्याच्या अंतर्गत भागात इतरत्र पाहतो तेव्हा आपल्याला एक विस्तृत पटांगण दिसते आणि चौरसाकृती तटबंदीच्या आत असलेले हे पटांगणाचे मैदान मोठे उठून दिसते. येथे तमिळनाडूच्या पुरातत्व खात्याने ट्रंकेबारच्या डॅनिश वसाहतीतल्या या डॅन्सबर्ग किल्ल्याची योग्य रीतीने माहिती प्रदर्शित केलेली आहे. येथून आपल्याला एक फरसबंदी मार्ग किल्ल्याच्या एका कोपऱ्यात गेलेला दिसतो. या मार्गावरून चालत जाताना चौरसाकृती पटांगणाच्या मधोमध आपल्याला येथे एक छोटीशी विहीर देखील दिसते, जी कोणे एकेकाळी किल्ल्यातील शिबंदीच्या पाणी पुरवठ्याचा मुख्य गोड्या पाण्याचा जलस्रोत होती. या विहिरीचे निरीक्षण करून आपण ह्या मार्गावरून आपली दुर्गभ्रमंती अशीच सुरू ठेवायची. हा मार्ग आपल्याला डॅन्सबर्ग किल्ल्याच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यामध्ये तटबंदीजवळ घेऊन जातो. दक्षिणेच्या बाजूची ही तटबंदी अतिशय जाड स्वरूपात बांधण्यात आलेली आहे. या तटबंदीमध्ये तत्कालीन सैनिकी उपयोगाच्या विविध खोल्या निर्माण करण्यात आलेल्या आपण पाहू शकतो. येथे प्रत्येक खोलीवर आपल्याला पुरातत्व खात्याने त्या खोलीचा वापर कशा करता व्हायचा याच्यासाठी पाट्या लावलेल्या देखील दिसतात. पहिलीच पाटी ही दारुगोळा कोठार असल्याचे दर्शवते. दुसऱ्या पाटीवर येथे सैनिकांचे वसतिगृह असं लिहिलेलं होतं. येथून जेव्हा आपण आत शिरलो तेव्हा आम्हाला येथे पुरातत्व खात्यातर्फे जुन्या इमारतीचं नूतनीकरण त्याचं काम चालू असलेलं पाहायला मिळालं. अर्थात येथे प्रत्येक खोली अशी उघडी नव्हती. प्रत्येक खोलीला गजांची दारं खिडक्या लावून बंदिस्त करण्यात आलेलं होतं. केवळ सैनिकांच्या राहत्या जागेचीच खोली उघडी असल्याने आतमध्ये जाऊन आम्ही अंतर्गत रचना तुम्हाला दाखवू शकलो. येथून पुढे वॉटर गेट नावाची एक जागा आहे. येथे देखील अतिशय जाड तटबंदीच्या अंतर्गत भागात असलेला पाण्याचा झरा कोणे एकेकाळी सैनिकांच्या रोजच्या वापरासाठी वापरात होता अशी माहिती देखील आम्हाला स्थानिकांकडनं कळली. याच्या पुढे प्रत्येक खोली बंद स्वरूपात होती, पण त्याच्यावर पुरातत्व खात्याने ती खोली कशा करता वापरात होती त्याची योग्य ती माहिती प्रदर्शित केलेली होती. हे पाहून आम्हाला महाराष्ट्रातल्या किल्ल्यातल्या दयनीय वास्तू रचनांची अतिशय आठवण झाली आणि
हा डॅनिश लोकांनी बांधलेला किल्ला किती योग्य पद्धतीने येथील पुरातत्व खातं चांगल्या रीतीने मेंटेन करत आहे हे बघून थोडासा हेवाही वाटला। अशा रीतीने ही दक्षिण पश्चिम बाजू तटबंदी संपूर्णपणे पाहून आम्ही या किल्ल्यामधील महत्त्वाच्या इतर इमारतींकडे दुर्ग भ्रमंतीसाठी वळलो। येथून संपूर्ण किल्ल्याचं चांगल्या रीतीने सुंदर असं दृश्य ह्या कोपऱ्यातनं पाहता येतं। या जवळच्या जिन्यांमधून तटबंदीच्या वर देखील आपल्याला जाता येतं। भारतात आलेल्या सर्व युरोपीय टोपेकरांच्या ज्या कंपन्या आहेत, जसं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी, फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, ह्या सर्व कंपन्या त्या देशातल्या राजसत्तांच्या पुरेशा आर्थिक आणि राजकीय पाठबळामुळे अतिशय सक्षम रीतीने भारतात येऊन त्यांचा व्यापार करू शकत होत्या आणि त्याच व्यापारातनं गडगंज नफा देखील कमवत होता। अपवाद म्हणून फक्त आपण डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीकडे बघू शकतो, कारण डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी मात्र सुरुवातीपासनं कधीच बाकी युरोपीय कंपन्यांप्रमाणे नफ्यात नव्हती। भारतामध्ये त्यांच्या मछलीपट्टण, पिपली व बालासोर येथे वखारी स्थापन झाल्या होत्या, पण त्या कधीच नफ्यात चालत नसत। 1627 साली तंजावर नायकांची वार्षिक खंडणी देखील ते भरू शकले नाहीत, इतकी वाईट परिस्थिती डच ईस्ट इंडिया कंपनीवर आली होती। त्याचप्रमाणे पोर्तुगीज, डच, इंग्रजांना हे नवीन युरोपीय प्रतिस्पर्धी नकोसे झालेले होते। त्यामुळे युरोपातनं भारताकडे येणाऱ्या जलमार्गातील खुल्या महासागरामध्ये डॅनिश व्यापारी जहाजांवर वारंवार हमले होत असत। त्यामुळे डॅनिश कंपनीचे प्रचंड नुकसान होत असे। त्यामुळे 1640 साली डॅन्सबर्गचा किल्ला डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी चक्क डच ईस्ट इंडिया कंपनीला विकण्याचा देखील प्रयत्न करते, पण हा प्रयत्न अयशस्वी होतो। 1643 साली येथील गव्हर्नर क्राप्पे याला बदलून नवीन डॅनिश गव्हर्नर विल्यम लायल याची नेमणूक कोपनहेगन या मुख्यालयातनं करण्यात येते। याच्यापुढे 1648 साली प्रचंड तोट्यामुळे व आश्रयदाता राजा चौथा ख्रिश्चन याच्या मृत्यूमुळे कंपनी दिवाळखोरीत जाते। डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ट्रांकेबार वसाहतीमध्ये 1754च्या नोव्हेंबर महिन्यात एक दखल घेण्याजोगी ऐतिहासिक घटना घडते। 1754च्या नोव्हेंबर महिन्यात कंपनीची डॅन्सबर्ग किल्ल्यात महत्त्वाची बैठक पार पडते, ज्यात कोपनहेगनवरून आलेला डायरेक्टर बोर्डाचा हुकूम वाचून अंदमान बेटावर ताबा मिळवण्याचा ठराव पास केला जातो। 1 जानेवारी 1756 रोजी निकोबार बेटांचे नामकरण फ्रेडरिको सोर्ने असं केलं जातं। फ्रेडरिको सोर्ने म्हणजे डॅनिश भाषेमधील फेड्रिक्स राजाची बेटे असं करून त्यांना डेन्मार्कच्या राजाची संपत्ती म्हणून घोषित करण्यात येते। याच्या पुढे 1772 रोजी डॅनिश एशियाटिक कंपनीची 40 वर्षाची मक्तेदारी संपून सर्व डॅनिश व्यापाऱ्यांकरता भारताचा व्यापार खुला करण्यात येतो। 1777 साली ट्रांकेबार, सेरामपूर, बालासोर आणि मलबार किनाऱ्यावरील सर्व वखारी डेन्मार्कची राजसत्ता कंपनीकडनं ताब्यात घेते आणि ही कंपनी विसर्जित केली जाते। 1789 रोजी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी अंदमान आणि निकोबार बेट डेन्मार्कपासनं जिंकून घेते। याच्या पुढे 1801 ते 1815 युरोपमध्ये नेपोलियनिक युद्धांची सुरुवात होते। ह्याच्यामध्ये नेपोलियनच्या नेतृत्वाखाली फ्रेंच त्यांच्या विरुद्ध इंग्लंड आणि डेन्मार्क युती करतात आणि ही प्रचंड युद्ध प्रारंभ होते। ह्याच वेळेला सर्व भारतीय डॅनिश वसाहती इंग्रजांच्या ताब्यात जातात। 1815 ते 1845च्या दरम्यान युद्धाच्या समाप्तीनंतर वसाहतींवर परत डेन्मार्कचा ताबा होतो, पण या वसाहती चालवण्याची ताकद डेन्मार्कमध्ये नसते। त्यामुळे 1845 साली डेन्मार्कची राजसत्ता तरंगंबडीची वसाहत कायमची इंग्रजांना विकून टाकते। 16 ऑक्टोबर 1868 रोजी अंदमान बेटांचा देखील
अधिकृत रीतीने इंग्रजांना ताबा देण्यात येतो। अशा रीतीने अंदमान निकोबार हे भारताचा भाग बनण्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीतीने डेन्मार्कच्या या कंपनीचा दावा कारणीभूत ठरलेला असतो। ही देखील अतिशय दुर्मिळ माहिती जेव्हा आपण तरंगंबडीचा इतिहास तपासत असतो तेव्हाच आपल्याला मिळते। असा हा इतिहास आठवत आम्ही तरंगंबडीच्या ह्या डॅन्सबर्ग किल्ल्याच्या मुख्य इमारतीपाशी आलो। कोणे एकेकाळी ह्या इमारतीमध्ये डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी वर्ग राहत असत। येथून ह्या बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण केलेल्या धक्क्यावर देखील योग्य रीतीने लक्ष ठेवता येते। त्याचबरोबर पूर्व दिशेला असलेल्या समुद्राच्या बाजूने असणारी किल्ल्याची बाह्य उद्ध्वस्त तटबंदी देखील आपल्याला येथून नीट दिसते। त्याचबरोबर कोणे एकेकाळी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनीच्या शक्तीचे प्रतीक असलेल्या पण सध्या उद्ध्वस्त रूपात असलेल्या तोफा देखील येथील अंतर्गत तटबंदीवर मांडून ठेवण्यात आलेल्या आहेत। या इमारतीमध्ये आता सध्या स्थानिक संग्रहालयाची स्थापना करण्यात आलेली आहे। स्वातंत्र्यानंतर काही वर्ष ही इमारत तरंगंबडी तालुक्याच्या ठिकाणाच्या कार्यालयाची इमारत म्हणून देखील वापरात होती। येथे आपल्याला किल्ल्यात सापडलेल्या उखळी तोफा, हत्यारं, त्याचबरोबर तरंगंबडी गावात सापडलेले इतर ऐतिहासिक अवशेष जसे की प्राचीन हिंदू मूर्ती वगैरे पाहायला मिळतात। ह्याच सोबत ह्या किल्ल्यामधील डॅनिश कंपनीच्या वापरात असलेले चिनी मातीचे घडे, शंख, सुराई आणि डॅनिश लोकांची जी चित्र होती डॅनिश अधिकाऱ्यांची ती देखील या संग्रहालयामध्ये व्यवस्थित प्रदर्शित करण्यात आलेली आहेत। अशा रीतीने ह्या संग्रहालयाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जो डॅन्सबर्ग किल्ला आहे त्याची प्रमाणबद्ध लाकडी प्रतिकृती ती अतिशय सुंदर रीतीने साकारण्यात आलेली आपण येथे पाहू शकतो। ह्या किल्ल्याच्या चौतर्फा असलेली भव्य तटबंदी, दरवाजांची रचना, ह्या तटबंदीत नसलेला एकही बुरुज अशी सर्व वैशिष्ट्य ह्या लाकडी प्रतिकृतीमध्ये हुबेहूब रीतीने साकारण्यात आलेली आहे। अशा रीतीने ही प्रतिकृती पाहून दुसऱ्या दालनात देखील अशीच काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू मांडण्यात आलेल्या आपण पाहू शकतो। जसं की ही वेल मासा जो देव मासा जगातला सर्वात मोठा जलचर आहे त्या जलचराची ही जी हाडं आहेत येथे प्रदर्शित करण्यात आलेली आहे। हा अतिशय दुर्मिळ असा ठेवा आपण सामान्य संग्रहालयात पाहू शकत नाही, पण येथील संग्रहालयात मात्र आपल्याला नक्कीच हा ठेवा पाहायला मिळतो। याच्या पुढे डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी, तरंगंबडी आणि डॅन्सबर्ग किल्ला याची व्यवस्थित रीतीने क्रमबद्ध कालबद्ध सूची येथे मांडून ठेवण्यात आलेली आहे, जेणेकरून आपल्याला या किल्ल्याचा बहुतांश इतिहास व्यवस्थितपणे समजून घ्यायला मदत होते। अशा रीतीने हे छोटेखानी संग्रहालय पाहून आता आपण ह्या किल्ल्याचा निरोप घेऊया। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण या तरंगंबडी म्हणजे संगीतमय लाटांचे शहर असं अतिशय रसिकतापूर्ण नाव मिरवणाऱ्या छोट्याशा डॅनिश वसाहतीची ही सफर पूर्ण केली। येथे आपण डॅनिश वसाहतीचा इतिहास पाहिला, त्यांचं भारताशी कसं काय राजकारणाचं नातं जुळलं आणि त्याचं पुढे काय झालं हे सगळं बघितलं। त्याचबरोबर येथे असलेलं म्युझियम, चर्चेस आणि या सुंदर अशा डॅन्सबर्ग किल्ल्याची सुद्धा आपण सैर केली। तुम्हाला हा डॅन्सबर्ग किल्ला कसा वाटला ते आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा, कारण हा किल्ला भारतातला एकमेव आहे जो युरोपातला डेन्मार्क या देशातर्फे येथे बसवला गेला। त्यामुळे याचं महत्त्व भारताच्या इतिहासामध्ये औरच आहे। भारताने नेहमी सर्व धर्मांना येथे आपल्यामध्ये सामावून घेतलं असं म्हटलं जातं। त्याचप्रमाणे युरोपातल्या सर्व सत्ताधीशांना देखील भारताने येथे सामावून घेतलं होतं। त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून आपल्याला या डेन्मार्कने बसवलेल्या किल्ल्याकडे पाहता येतं। जसं आपण महाराष्ट्रामध्ये वसईचा पोर्तुगीजांचा किल्ला बघतो किंवा गोव्यामध्ये असलेल्या पोर्तुगीजांचा किल्ला बघतो किंवा ब्रिटिशांनी बांधलेल्या
जो शिवडीचा किल्ला आम्ही तुम्हाला दाखवला, सायन्सचा किल्ला दाखवला, तसाच हा डेन्मार्कने बांधलेला डॅनिश डॅन्सबर्गसुद्धा सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या आम्ही तर्फे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. आमचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हा तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला आवर्जून कळवला. याच्यात पुढे आपण मराठ्यांच्या साम्राज्याच्या पाऊलखुणा शोधत आता पुढच्या ठिकाणी तुम्हाला भेटू. हे ठिकाण म्हणजे दक्षिणेतल्या मराठ्यांच्या छत्रसिंहासनाच्या राजधानीचं ठिकाण आहे. तुम्ही ओळखू शकलात तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा हे कुठलं ठिकाण. तोपर्यंत धन्यवाद.